चिमूटभर माती म्हणे मी होईल पंती, चिमूटभर माती म्हणे मी होईल पंती, टीजभर कापूस म्हणे मी होईल वाती, टीजभर कापूस म्हणे मी होईल वाती, थेंबभर तेल म्हणे मी होईल साथी, थेंबभर तेल म्हणे मी होईल साथी, ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती, अशीच यासारखी फुलत राहू आपली नाती. दीप अमावस्येच्या आपणा सर्वांना लक्ष लक्ष शुभेच्छा. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मी आपले सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात करत आहे. आज आहे दीप अमावस्या आणि हे आमचं खालचं गार्डन. तर इथे मस्त फुलं लागलेली आहेत आणि मी पूजेसाठी फुलं तोडत आहे. श्रावण महिना सुरू होण्याच्या आधीचा दिवस म्हणजे आषाढी अमावस्या. ह्या अमावस्येला गतहारी अमावस्या किंवा दीप अमावस्या असे म्हणतात. आपली भारतीय संस्कृती अशी आहे की आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टींचा उपयोग होतो, मग ती सजीव असो वा निर्जीव असो, त्या सगळ्या वस्तूंचा म्हणा किंवा गोष्टींचा म्हणा उतराई होणं आपल्या भारतीय संस्कृतीचं एक वैशिष्ट्य आहे. तर आज मी आपल्याला सांगणार आहे दीप अमावस्या का, कधी व कशासाठी साजरी करायची, त्याबद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे. इथे बघा मैत्रिणींनो, किती सुंदर गुलाब आलेला आहे. तर आज मी दीप अमावस्येच्या पूजेसाठी तोडून नेणार आहे खाली. आता हे टेरेस गार्डन आहे. पूर्ण झालं की मी तुम्हाला अवश्य याचा व्हिडिओ करून दाखवणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे सणवार येतात ते करणं म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हेच होय. मग तो बैलपोळा असो, नागपंचमी असो किंवा दीप अमावस्या असो, ह्या सगळ्यांविषयीच कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजेच आपण आपले सणवार साजरे करणे हे आहे. तर बघा, मी छान उंबरठ्याला लेपन करून घेतलेलं आहे सकाळी उठून. तर असंच तुम्ही अमावस्या असो किंवा कुठलेही सण आले की आपल्या उंबरठ्याला लेपन करा, छान सजवून घ्या उंबरठा. त्याच्याने एक पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते आणि मंगलमय वातावरण असतं घरामध्ये. सूर्य मावळल्यानंतर उजेड देणारा कंदील असो, तुळशीसमोर लावली जाणारी पणती असो, देवाला ओवाळणारी पंचारती असो, सभेच्या सुरुवातीला लावल्या जाणारा सभा दीपक असो म्हणजे समई असो, निरंतर तेवत राहणारा नंदादीप असो, कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये दिवा आपल्याला प्रकाश देतच असतो. त्यामुळे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि ह्याच दिव्यांची कृतज्ञता म्हणून दीप अमावस्या साजरी केल्या जाते. दीप अमावस्येच्या दुसऱ्या दिवशीपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असते. श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना असतो आणि त्यानंतर गौरी गणपती, दसरा, दिवाळी सर्व सण ओळीनेच येत असतात. त्यामुळे सर्व सणांसाठी विविध दिव्यांची आपल्याला आवश्यकता असते. त्यामुळे दीप अमावस्येच्या दिवशी सर्व दिवे घासून पुसून धुवून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते. तर इथे बघू शकता मैत्रिणींनो तुम्ही, मी इथे छान सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केलेले आहे आणि त्यामध्ये वात फुलवात टाकलेली आहे आणि तेल टाकलं, काही दिव्यांमध्ये तूप टाकलेलं आहे. तर असे छान मी पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि आता पूजेला सुरुवात करणार आहे. तर तुम्ही पण असंच आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही दिवे छान घासून वगैरे ठेवू शकता, कारण ऐन वेळेला मग घाई नको. तर मी इथे छान अष्टदळ कमळ काढून घेतलं आहे रांगोळी म्हणून आणि त्यावरच मग एक पाट टाकला. त्या पाटावरती छान असं एक स्वच्छ असं कापड टाकलं आहे पूजेचंच. आधी मी रोजची देवपूजा करून घेतलेली आहे, म्हणजे देवांना आंघोळ वगैरे, आणि त्यानंतर जप वगैरे सर्व झालं. त्यानंतर मग मी ही पूजा मांडलेली आहे. तर दिवे नेहमी कधीही खाली ठेवू नये. दिव्यांना अक्षदांचं आसन ठेवूनच मगच त्यावरती दिवा ठेवायचा असतो. तर इथे मी आधी सर्वात मोठा दिवा ठेवलेला आहे, त्याला थोडं छोटा पाट ठेवला आणि त्यावरती त्याला आसन दिलं आणि मग हाईटनुसार सर्व दिवे मांडून घेतलेले आहे. तर ही समई आहे आमच्याकडली. तर समईला मी छान असा गजरा केला. मगाशी फुलं तोडले होते बागेतले, त्यांनीच छान असा गजरा केला आणि मस्त गुंडाळून घेतला. खूप सुंदर दिसत आहे. आणि नंतर मग सगळे दिव्यांची मांडणी केली. सर्व दिव्यांना सुद्धा मी असंच अक्षदांचं आसन दिलं आहे आणि त्यावरती हळद कुंकू लावून त्यानंतर मग त्यावरती दिवा ठेवलेला आहे. तर मैत्रिणींनो, ह्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा औक्षण केलं जातं, कारण
ते आपल्या वंशाचे दिवे असतात आणि मुली ह्या पंथी असतात. त्यानंतर त्यांच्यासाठी देवाला प्रार्थना करायची असते की आपल्या वंशाच्या दिव्याचं भविष्य असंच दिव्यासारखं उजळून निघू दे आणि माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाच्या मनातला नकारात्मक विचारांचा अंधार दूर होऊ दे. प्रत्येकाचं मन दिव्यासारखं उजळून ते प्रकाशमय होऊ दे. दीपपूजन केल्याने घरात धनधान्य व लक्ष्मीचा वास राहतो अशी श्रद्धा आहे. आरोग्याला धनसंपदा म्हटले गेले आहे. माणूस निरोगी असेल तर तो सर्व कामात पडू शकतो आणि आपले शारीरिक मानसिक कार्य उत्तमरित्या करू शकतो. दिलेले कार्य पार पाडू शकतो. जर माणसाकडे उत्तम आरोग्यच नसेल तर तो त्याच्या परिवाराला व समाजाचा भार स्वरूप असतो. रोगी माणसाला सुखसमाधान मिळू शकत नाही. त्याने कमावलेले सारे धन त्याच्या आजारपणातच वाया जाते. म्हणूनच शरीराकडे दुर्लक्ष करून धन कमावण्यापेक्षा आरोग्यरूपी धन कमावणे जास्त योग्य आहे. तर तो शुभकारक कल्याणकारक आहे, आरोग्यदायक आहे, शत्रुबुद्धीचा विनाश करणारा आहे. अशा दिव्याला आपण नमस्कार करणार आहोत. इथे मी माझ्याकडे जो कुबेर दिवा आहे तो मोठ्या दिव्याच्या समोर ठेवलेला आहे मध्यभागी आणि सर्व दिवे बाजूला ठेवलेले आहेत. अशा प्रकारे मांडणी करून घेतली आहे मी आणि आता दिवा प्रज्वलित करणार आहे. तर दिवा प्रज्वलित करताना एक मंत्र म्हणायचा आहे आपल्याला. तो मी स्क्रीनवरही देत आहे आपल्यासाठी आणि म्हणून सुद्धा दाखवित आहे. तर तो मंत्र असा आहे: दीप सूर्य अग्नि रूपस्व तेजसा तेज उत्तमम गृहाणा मत्कृता पूजा सर्व काम प्रदो भव. ह्याचा अर्थ असा होतो, दीपदेवतेला आपण प्रार्थना करायची असते. हे दीपदेवते, तुम्ही सूर्य अग्नी ह्यांचं प्रतिरूप आहात. सूर्यासमान तुमचं तेज आहे. माझ्या या घरामध्ये मी तुमची आज पूजा करीत आहे. तुम्ही प्रसन्न होऊन मला आशीर्वाद द्या. तुमच्या कृपेने माझी सगळी जी कामे आहेत ती यशस्वीरित्या पार पडतील. माझं जीवन तुमच्या कृपेने उज्ज्वल करून टाका. हा मंत्र आपल्याला दीप प्रज्वलनाच्या वेळेस 11 वेळा म्हणायचा आहे. आता मी छान दिव्यांना हळद कुंकू लावून फुलं वाहणार आहे आणि त्यानंतर दिव्याला काही गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आपल्याला आज आणि त्यानंतर आरती वगैरे करायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी अशी छान पूजा मांडलेली आहे. तर तुम्हाला कशी वाटते ही पूजा मला नक्की कळवाल. आमच्याकडे या पूजेला कणकीचे दिवे नसतात, त्यामुळे मी कणकीचे दिवे नाही केले आहे आणि या पूजेला आमच्याकडे जिवतीची पूजा असेही म्हणतात. ही अशा प्रकारचं चित्र रेखाटलेलं असतं कागदावरती, याला जिवती म्हणतात आणि हे चित्र आम्ही दारावरती लावतो आणि देवघरावरती लावतो. तर आधीच्या काळामध्ये सोनार घेऊन यायचे हे आमच्याकडे, पण आता काही सोनार वगैरे कोणी येत नाही. मग आम्ही हे सगळं विकत आणतो आणि दारावरती लावून घेतो स्वतःच. चला तर मग मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची ही पूजाविधी मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी हेमलता लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. नमस्कार.